आपल्या सोबत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे फोन लाईन वरून आहेत। रवींद्रजी, आपण पाहतो या ठिकाणी पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय, कारण पुण्यामध्ये कुठे अल्पवयीन मुलं गाड्यांची तोडफोड करताय, कुठे गोळीबार होतोय, तर कुठे अशा प्रकारे राजरोसपणे ड्रग्ज घेतले जात आहे। काय तुमची प्रतिक्रिया आहे सगळ्यावर? मी कालच म्हणलो की जनतेला हा प्रश्न हातात घ्यावा लागेल, कायदा हातात घ्यावा लागेल। पोलिसांचे हात बांधलेले आहेत, पोलीस हप्तेखोरीमध्ये अडकलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही पब संस्कृती पुणे शहरामध्ये फोफळली। जे कार्यकर्त्यांनी केलं त्यांची काय सुद्धा चूक नाहीये। आज पुणे सुरक्षित नाहीये, पुण्यामध्ये रोज कोयता गँग आहे, दहशत आहे, महिला सुरक्षित नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य उत्पादन शुल्काचे जे अधिकारी आहेत पैसे खाण्यात गुंतलेले आहेत। ज्या बारची लायसन्स 100 स्क्वेअर फूट मध्ये तिथे 5-5 हजार स्क्वेअर फूटचे बार चालतायत, ही सगळी वस्तुस्थिती खरी आहे। आणि जर पुणेकर, मी कालच म्हणतो पुणेकरांना हा आता कायदा हातात घ्यावा लागेल। ज्यांनी केलं ते कृत्य त्यांच्या चिडीतलं असू शकतं, एक विचाराचं असू शकतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जबाबदारी पोलिसांची। 4-4 वाजेपर्यंत बार चालतात कसे, पब चालतात कसे? खरं तर बघितलं तर त्या मंदिराच्या 100 मीटरच्या आतमध्ये तिथं मंदिर आहे, तुकाराम पादुका आहे, ज्ञानेश्वर पादुका आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे। तिथं असा मराठी नंगा नाच तिथं चाललेला आहे, तो थांबवण्यासाठी पुणेकरांना रस्त्यावर लागेल। तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, धन्यवाद। तुम्ही साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। आपण एकूणच पाहतोय पुण्यामध्ये या प्रकारची जी प्रवृत्ती सध्या फोफावतीये त्याला संपूर्णपणे जबाबदार पोलीस असल्याचं धंगेकरांनी म्हटलंय।